आमच्या सर्व तरुणांचे कुशल मार्गदर्शक व प्रगतशील शेतकरी माननीय श्री शशिकांत अण्णा काळगी यांना वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा। शुभेच्छुक माननीय श्री स्वप्नील भैया सुरेशराव शिंदे सरकार, माजी नगरसेवक तथा संचालक, सांगली कृषी उत्पन्न बाजार समिती, सांगली। आपण पाहत आहात लोकशाही महाराष्ट्र न्यूज। शेतकऱ्यांच्या हक्कासाठी काँग्रेस रस्त्यावर। जत तालुक्यात अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांच्या मागण्यांसाठी तीव्र आंदोलन। जत तालुक्यात गेल्या काही दिवसांपासून झालेल्या मुसळधार पावसामुळे खरीप हंगामातील बाजरी, तूर, मका यांसारख्या पिकांचं मोठ्या प्रमाणावर नुकसान झालं आहे। यासोबतच द्राक्ष आणि डाळिंब यांसारख्या बहुवार्षिक फळबागाही अक्षरशः पाण्यात वाहून गेल्यात। शेतकऱ्यांचं पीक वाया गेल्यानं त्यांचा उदरनिर्वाह, मुलांचं शिक्षण तसेच पुढील हंगामाची पेरणी यावर मोठं संकट आलंय। शासनाकडून अद्याप ठोस मदत न आल्यानं शेतकरी हवालदिल झालेत। या पार्श्वभूमीवर जत तालुका काँग्रेस कमिटीच्या वतीनं जत उपविभागीय अधिकारी कार्यालयासमोर मोठ्या संख्येनं शेतकरी आणि कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत तीव्र आंदोलन छेडण्यात आले। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांनी शासनाच्या भूमिकेविरोधात जोरदार घोषणाबाजी केली। शेतकऱ्यांच्या वतीनं उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन तातडीनं पंचनामे करून नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना दिलासा देण्याची मागणी करण्यात आली आहे। यावेळी करण्यात आलेल्या प्रमुख मागण्या अशा: जत तालुक्यातील सर्व गावांमध्ये तातडीनं व वस्तुनिष्ठ पंचनामे करावेत। पंचनाम्यामध्ये फक्त पिकांचं नव्हे तर फळबागा, विहिरी, शेती मालमत्ता व जमिनीच्या सुपीकतेवर झालेल्या हानीची नोंद घ्यावी। शेतकऱ्यांना एकरी 50,000 रुपये मदत, तर द्राक्ष व डाळिंब बागांसाठी एकरी 75,000 रुपये विशेष आर्थिक मदत द्यावी। अतिवृष्टीग्रस्त शेतकऱ्यांचे सरसकट कर्ज माफी करावी। विमा कंपन्यांनी शेतकऱ्यांना तातडीनं व योग्य नुकसान भरपाई द्यावी, यासाठी शासनानं हस्तक्षेप करावा। शेतकरी मुलांची शैक्षणिक फी पूर्णपणे माफ करावी। आंदोलनात भाषण करताना काँग्रेस पदाधिकाऱ्यांनी सांगितले की शेतकरी पूर्णपणे उद्ध्वस्त झालाय। शासनानं तातडीनं ठोस निर्णय घेतला नाही तर शेतकरी रस्त्यावर उतरेल आणि उग्र आंदोलन उभारलं जाईल। आत्महत्या टाळायच्या असतील तर सरकारनं शेतकऱ्यांच्या जीवनावश्यक मागण्या तातडीनं मान्य केल्या पाहिजेत। आंदोलनादरम्यान शेतकऱ्यांचा प्रचंड उत्साह, सहभाग दिसून आला। घोषणाबाजी करत शेतकऱ्यांनी सरकारला जागे करण्याचा प्रयत्न केला। शेवटी उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देण्यात आले। शासनानं तातडीनं मदत कार्य सुरू करावे, अन्यथा हे आंदोलन आणखी तीव्र सुरू करण्यात येईल असा इशारा यावेळी देण्यात आला आहे। या आंदोलनात जत तालुका काँग्रेस कमिटीचे सर्व पदाधिकारी, कार्यकर्ते, महिला आघाडी तसेच शेकडो शेतकरी मोठ्या संख्येनं उपस्थित होते। माध्यमातून सुद्धा जे काही प्रशासनाने पंचनामे केले त्या पंचनाम्यामध्ये सुद्धा या प्रशासनानं दोन भाग केलेले आहेत। एक प्रत्यक्षात झालेल्या शेतकऱ्यांचं नुकसान आणि नजर अंदाज शेतकऱ्यांची संख्या। काही ठिकाणी क्षेत्र आहे, काही ठिकाणी अशा पद्धतीचं जर केलं तर त्यांचाच शासकीय आकडा आहे तो जवळजवळ 19,277 पंचनामे जत तालुक्यात झालेले आहेत। त्यात मी दोन ठिकाणी त्यांनी डिवायडेशन केलेलं आहे। एक एकूण नजर अंदाज क्षेत्र आणि प्रत्यक्षात झालेलं क्षेत्र, नुकसान झालेलं क्षेत्र। म्हणजे आमचं म्हणणं आहे की एक तर आमच्या महादेव पाटील साहेबांनी सांगितलं की या जत तालुक्यात जे काही ट्रिगर बसवले गेलेले आहेत ते ट्रिगर मला वाटतं मंडळाच्या ठिकाणी बसवले गेले। म्हणजे ज्या 9 मंडळाच्या माध्यमातून हे ट्रिगर बसवले गेले त्या मंडळात सुद्धा काही ठिकाणी मोठ्या प्रमाणावर पाऊस झाला, काही ठिकाणी एकदम म्हणजे जिथं ट्रिगर बसवला तिथं कमी पाऊस झाला आणि उर्वरित गावांना म्हणजे एका मंडळात जवळजवळ नाही म्हटलं तर 18 ते 20च्या आसपास गावं आज या मंडळात येत आहेत। एक उदाहरणच अध्यक्षाने आमच्या दिलं
की कुंभारीची परिस्थिती कुंभारीमध्ये ट्रिगर आहे. आमच्या या एका शेतकऱ्यांनी तिप्पेच्या शेतकऱ्यांनी म्हटलं की आम्ही कुंभारीच्या ट्रिगर खाली येतो, पण प्रत्यक्षात मोठ्या प्रमाणावर तिप्पेळीला सुद्धा पाऊस झाला, बिरनाळा पाऊस झाला, हिवऱ्यामध्ये पाऊस झाला, पण ती गावं या ट्रिगरच्या माध्यमातून बसली नाही. हे सगळ्यात मोठं आमच्या तालुक्यातल्या शेतकऱ्यांचं नुकसान आहे. म्हणून या आंदोलनाच्या माध्यमातून आम्ही एकच या प्रशासनाला मागणी केलेली आहे की प्रत्यक्षात तुम्ही वस्तुनिष्ठ ज्या त्यावेळेस पंचनामे करणे गरजेचे होते ते तुम्ही केलेले नाही. आणि मगाशी आणखीन एका आमच्या शेतकऱ्याने सांगितलं की या तालुक्याची परिस्थितीच अशी आहे, जे काही तलाठी आणि ग्रामसेवक आणि कृषी अधिकारी आहेत त्या अधिकाऱ्यांच्याकडे जवळजवळ 16 17 ग्रामपंचायती आणि गावं अशी महसुली गाव आहे. म्हणजे प्रत्यक्षात एकीकडं आपण काय म्हणतो की एका दिवसात आम्हाला 65 मिलीमीटरचा पाऊस पडला पाहिजे, दुसरीकडं आम्ही म्हणतोय की एका आठवड्यात जवळजवळ 250 ते 300 मिलीमीटर जर पाऊस पडलेला असेल तर खऱ्या अर्थानं त्या तिथल्या शेतकऱ्यांना नुकसान भरपाई मिळाली पाहिजे प्रकार अतिवृष्टीची. म्हणजे एकीकडे प्रशासनानं त्यांचा नियम लावायचा आणि एकीकडे आमचा हा महाराष्ट्रातला आणि आमच्या तालुक्यातला शेतकरी देशोधडीला लागताना आपण बघतोय. आमच्या या आंदोलनाच्या निमित्तानं एवढीच मागणी की एकीकडं पक्ष फोडायला आमदार फोडायला तुमच्याकडे पैसे, एकीकडं टक्केवारी द्यायला तुमच्याकडे पैसे, एकीकडं जे तुमचे एखाद्या कामाचं टेंडर ठराविक रुपये झालेला असेल ते वाढवून काढायची सुद्धा, अतिरिक्त वाढवून काढायची सुद्धा टेंडरची तुमच्याकडे पद्धत आहे. पण आज एकीकडे आपण म्हणतो की शेतकरी जगला पाहिजे, लाखाचा पोशिंदा जगला पाहिजे, पण या पोशिंद्याकडं एकेकाळी निवडणुकीच्या पूर्वी तुम्हीच आश्वासन दिलं होतं. काय आश्वासन दिलं होतं? सगळ्यांनी आमच्या शेतकरी बांधवांनी सांगितलेलं आहे की शेतकऱ्याचा उतारा कोरा कोरा कोरा. पण आज आम्ही तेच म्हणतोय की या महाराष्ट्रातला शेतकरी, या जत तालुक्यातला शेतकरी आज अतिवृष्टीनं मोठ्या प्रमाणावर त्याची जमीन वाहून गेली, त्याचं पीक वाहून गेलं, त्याचं घर पडलं. अशा परिस्थितीमध्ये हा जत तालुक्यातला शेतकरी आणि महाराष्ट्रातला शेतकरी आज तोंड देताना दिसतोय. पण आधी जे तुम्ही इलेक्शनच्या आधी जे दिलेलं वचन आहे ते आज वचन तुम्ही पूर्ण करायची खऱ्या अर्थानं या महाराष्ट्रातल्या शेतकऱ्यांना गरज आहे आणि ती तुम्ही लवकरात लवकर द्यावी अशी या निमित्तानं आम्ही मागणी केलेली आहे. आज कोरा उतारा तर झालाच पाहिजे. आज एकीकडे लाडक्या बहिणींना इलेक्शनच्या आधी जवळजवळ 47,000 कोटी दिले, ते दरवर्षी द्यावे लागणार. एकीकडे 47,000 कोटी जर तुम्हाला तरतूद करायला, एकीकडं आमचे उपमुख्यमंत्री सांगतात की आमच्याकडे आर्थिक परिस्थिती नाही आहे. बघा आज तुम्ही जे काही दौरे करताय, पाहणीचे दौरे करताय, तिथं मग तुम्हाला काय अधिकार आहे की तुम्हाला दौरे करायचा अधिकारच नाही आहे. आणि त्या शेतकऱ्यांनी तिथल्या एखादा प्रश्न विचारल्यानंतर तुम्ही सांगताय की आमची आर्थिक परिस्थिती नाही. म्हणजे या महाराष्ट्रातल्या आणि जत तालुक्यातल्या शेतकऱ्यांची चेष्टा या निमित्तानं हे प्रशासनाच्या माध्यमातून हे राज्य सरकार करतंय अशी या निमित्तानं आम्हाला म्हणायचं. एकीकडे काय म्हणतोय की जाती जातीमध्ये धर्माधर्मामध्ये तेढ निर्माण करण्याचं काम आज या निमित्तानं या सत्ताधारी ज्या लोक आज जी लोक संविधानिक पदावर बसलेली आहेत त्या संविधानिक पदावर बसलेल्या लोकांच्याकडनं अशा पद्धतीची वल्गना होते. ही जर वल्गना होत असेल आणि याचा वेगळा अर्थ जर काढून त्याच्यावर परत या महाराष्ट्रातल्या सर्वसामान्य शेतकऱ्यांचं राज्य जर केंद्रित करणार असा तर या येणाऱ्या काळात या महाराष्ट्रातला शेतकरी तुम्हाला धडा शिकवल्याशिवाय राहणार नाही. आज एकीकडं तुम्ही मोठ्या प्रमाणावर काही ठिकाणी महाराष्ट्रात
सहानुभूतीला अनुदान देतात, पण आमच्या तालुक्यात अजूनपर्यंत सहानुभूतीला अनुदान या ठिकाणी मिळालेलं नाही. लोकशाही महाराष्ट्र न्यूज चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा.